व्ह्यूअर्स, मी नवनाथ आपल्याबरोबर. आणि आज जे आहे आज आपण जे आहे लाडकी बहीण योजना याच्याविषयी जे महत्त्वाचे बदल आणि त्याची अर्ज प्रक्रिया ज्याला आपण बोलतो, ॲप्लिकेशन कसं क्रिएट करायचं याच्याविषयी माहिती बघणार आहोत. तर चला बघूया आपण कशा प्रकारचे ही वेबसाईट आहे आणि त्याच्यावरती कशा प्रकारचे टॅब्स, कशा प्रकारच्या लिंक्स आहेत आणि त्याच्यावरची माहिती पण आपण यावेळी बघणार. या योजनेसाठी जो आहे ना, तो आपल्याला जे लाडकी बहीण योजना आहे याच्या एक अधिकृत वेबसाईटवर जायचे, टाईप करायचे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेब पोर्टलवरती जायचं आहे. या पोर्टलवरती गेल्यानंतर एक पेज ओपन होईल, जे वरती तुम्हाला हेल्पलाईन नंबर, टोल फ्री नंबर 181 पण दिसेल. त्याच्यानंतर मुखपृष्ठ दिसेल. यानंतर योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्जदार लॉग इन आणि पोर्टल प्राप्त अर्जाची एकूण संख्या इथं दिसेल ती, जे की आणि त्याच्यानंतर पोर्टलवर जी मंजूर अर्जाची एकूण संख्या ही आहे, अशा प्रकारची आहे. पोर्टलवर एकूण लाभार्थ्याची संख्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा पूर्ण स्कीम. याच्यानंतर खाली सामान्य प्रश्न, पात्रता, अपात्रता, अर्ज प्रक्रिया अशा प्रकारची वेबसाईट असेल. महाराष्ट्राचे ज्या लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्याग आणि निराधार महिला या तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांच्यासाठी ही स्कीम आहे. किमान वयाची अट जे आहे 21 ते 65 वर्ष यांची आहे. लाभार्थी स्वतःचे आधार लिंक असलेले एक पासबुक असायला हवे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किमान 2.5 लाखापेक्षा कमी असावे, त्याच्यापेक्षा जास्त नसावे. त्यानंतर याच्यामध्ये काही महत्त्वाचे जे आहे अपात्रताही आहेत. अपात्रतामध्ये आपण जर सेकंड टॅब बघितला, याच्यामध्ये सामान्य प्रश्नामध्ये सेकंड टॅब जो आहे याच्यामध्ये साधारणतः अपात्रता ज्या आहेत त्या पात्रतेप्रमाणेच आहेत, ज्याच्यामध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला हवे. आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरी पात्रता आहे, ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे जो कर भरतो ना, त्याच्यासाठी ही स्कीम नाही आहे. ज्याच्या कुटुंबातील सदस्य काही कर्मचारी असेल, सपोज करू सरकारी विभागामध्ये, काही उपक्रमामध्ये किंवा मंडळामध्ये किंवा स्थानिक संस्थांमध्ये सेवानिवृत्ती किंवा निवृत्ती वेतन त्याला भेटत असेल, तर अशा घरातील महिला याच्यासाठी अपात्रता आहेत. त्यानंतर कोणत्याही पद्धतीने त्याचे वार्षिक उत्पन्न जे आहे 2.5 लाखापेक्षा कमी असायला हवे, तेव्हा तो पात्र ठरतील. याच्या व्यतिरिक्त जी महिला आहे, जी अप्लाय करणार आहे या स्कीमसाठी, त्या महिलांना म्हणजे मानधन भेटणार आहे ते 1500 रुपये एवढ्या रकमेचं भेटणार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे मानधन जे भेटणार आहे ते मानधन जर महिला काही दुसऱ्या स्कीममध्ये असेल, जसं की एखादी स्कीम संजय गांधी सारख्या एखाद्या स्कीममध्ये असेल, तर ही महिला याच्यासाठी अपात्र ठरणार आहे. फक्त लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठीच आहे ज्यांना पहिली कुठली स्कीम चालू नाही आहे, अशा फ्रेश महिलांसाठी ही स्कीम आहे. आणि जो 5वा याच्यातील अपात्रतेचा नियम आहे तो आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा खासदार, आमदार आहेत, पॉलिटिक्समध्ये आहेत, अशा महिला याच्यासाठी अपात्र ठरणार आहेत. त्यानंतर भारत सरकार किंवा इतर संस्थांमध्ये जर अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा संचालक सदस्य असतील तर यांच्यासाठी अपात्र ठरणार आहे. घरामध्ये जर किंवा कुटुंबामध्ये जर कोणाच्या नावे 4 चाकी असेल, 4 चाकी वाहन असेल, तर तेही यासाठी अपात्र ठरणार आहेत. 4 चाकी ट्रॅक्टर सोडता इतर चालतील. ट्रॅक्टर जर असेल त्याच्यासाठी तो अपवाद आहे, पण इतर 4 चाकी कुठलंही वाहन असेल तर त्याच्यासाठी ते अपात्र ठरणार आहेत. अशा प्रकारची ही संपूर्ण अशी वेबसाईट
जे पोर्टल आहे याचं. आणि याच्यानंतर जे पोर्टलवरती आणखीन काय दाखवलं गेलेलं आहे, राज्यातील महिला आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या हेल्थसाठी, त्यांच्या पोषणासाठी अशा प्रकारची ही स्कीम जी आहे ती 28 जून 2024 रोजी BJPच्या गव्हर्नमेंटने ही स्कीम लॉन्च केलेली आहे. या योजनेमार्फत जे आहे 21 ते 65 वयोगटातील या महिलांना ₹1500 मानधन भेटणार आहे. अशा प्रकारची ही स्कीम आहे. या योजनेअंतर्गत आणखी एक गोष्ट याच्यामध्ये दिसून येते. जेव्हा आपण वेबसाईटवरती जातो आणि इथे निळ्या अक्षरामध्ये एक अधिक जाणून घ्या ही एक लिंक आहे. या लिंकवरती ॲरोवरती क्लिक केलं ना, राईट ॲरोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आणखी एक जे आहे टॅब ओपन होतो, पेज ओपन होतं. त्या पेजवरती दिलेलं आहे महिला बाल विकास विभाग, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्र दिलेले आहेत. आधार कार्ड, आणि आधार कार्डवरील जे नाव आहे ते जे अर्जामध्ये जे नाव आहे ते आधार कार्डप्रमाणेच आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र जर उपलब्ध नसेल तर महिलेचं 15 वर्षाचं रेशन कार्ड त्याला एलिजिबल असेल. मतदारांचं ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कुठलंही एक चालेल. त्याच्यानंतर जे आहे महिलेचा जन्म जर परराज्यामधील असेल, दुसऱ्या राज्यातील असेल तर त्याचं 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचं मतदार ओळखपत्र आणि जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कुठलंही चालेल. जरी महिलेचा जन्म कुठल्या परराज्यातलाही असेल आणि 15 वर्षापासून जरी इथे राहत असेल तर अशा प्रकारचे कागदपत्र आपण देऊ शकतो. त्यानंतर जे आहे महिलेचा जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. यासाठी पिवळी शिधापत्रिका, केशरी शिधापत्रिका असल्यास आवश्यकताही नाही. त्याच्यानंतर शुभ्र शिधापत्रिका असल्यास, शिधापत्रिका नसल्यास किंवा वार्षिक उत्पन्न जर शिधापत्रिका ही वाईट असेल, शुभ्र असेल आणि किंवा शुभ्र आपल्याकडं रेशन कार्डही नाही, अशा वेळी आपल्याला जे आहे वार्षिक उत्पन्नाचा जो दाखला आहे तो प्रोव्हाइड करायचा आहे, ज्याच्यामध्ये किमान 2.5 लाखापेक्षा उत्पन्न हे कमी असायला हवं आहे, ॲन्युअल इन्कम जे आहे ते. त्यानंतर जर नवविवाहित असेल, एखादी स्त्री जर नवविवाहित असेल आणि त्याच्या जर कशामध्येही नाव नसेल तर तिचा विवाह प्रमाणपत्र जोडलं तरीही चालेल. रेशन कार्ड आणि त्याच्या पतीचं जे उत्पन्नाचं आहे तेही चालेल. त्याच्यानंतर बँक खातं आपल्या आधारला लिंक असायला हवं. त्यानंतर लाभार्थी महिलेचं जे हमीपत्र आहे आणि त्याच्यावर फोटो, अशा प्रकारची ही हेल्पलाईन, खाली हेल्पलाईन नंबर पण 181 दिलेला आहे. अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स त्याला लागतील. त्याच्यानंतर आणखी ॲरो पुढं दिलेलं आहे. त्या ॲरोवरती जर क्लिक केलं तर आणखी ओपन होतं. याच्यामध्ये जे आहे महिला व बाल विकास विभाग, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, याच्यामध्ये योजनेचे उद्दिष्ट त्यांनी दिलेलं आहे. एक पहिलं उद्दिष्ट दिलं, राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी व सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणारं ही स्कीम आहे. दुसरं त्यांनी दिलेलं आहे उद्दिष्ट आहे त्यांचे आर्थिक, सामाजिक व पुनर्वसन करणे. तिसरं त्यांनी उद्दिष्ट दिलं आहे राज्यातील महिला व स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे. चौथं उद्दिष्ट त्यांनी दिलेलं आहे राज्यातील महिला व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे. आणि 5वं उद्दिष्ट दिलेलं आहे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे. या योजनेचे स्वरूप जे आहे, प्रत्येक पात्र महिला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात DBT, डायरेक्ट बॅलन्स ट्रान्सफर, ₹1500 इतकी रक्कम त्यांना येणार आहे. काही असेल तर तुम्ही 181ला कॉल करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट पेज जेव्हा ओपन होतं ते पेज आहे महिला व बाल विकास विभाग, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. योजनेचे लाभार्थी महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील ज्या विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्याग आणि निराधार
अशा प्रकारच्या महिलांसाठी ही स्कीम आहे. ज्यांना कुठलीही स्कीम चालू नाही अशा महिलांसाठीच आहे फक्त. त्याच्या पात्रता आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे. दुसरं, राज्यातील विवाहित विधवा, घटस्फोटित, परित्याग आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला अशा प्रकारची त्याची पात्रता आहे. किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ही स्कीम आहे. त्याच्यानंतर चौथी जी आहे पात्रता आहे ती लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, त्यापेक्षा कमी असायला हवे. त्याच्यानंतर पुढचं जे पेज ओपन होतं याच्यामध्ये आवश्यक कागदपत्र दिले त्यांनी आधार कार्ड, ज्याच्यामध्ये अर्जामध्ये आधार कार्डच्या नुसारच तो अर्ज भरायचा आहे. त्याच्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र, जर ते उपलब्ध नसेल तर महिलेचं 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्डही चालेल. मतदानपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला याच्यापैकी एक चालेल. त्याच्यानंतर जे आहे